साहेबांनी तातडीने दौरा करावा असं ठरलं. साहेबांची इच्छा असत की ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे, ज्या मशाल या चिन्हावर विश्वास टाकलेला आहे, तो विश्वासघात झालेला आहे जनतेचा, तर त्या मतदारांना सामोरं गेलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना त्या भागातील म्हणजे त्यांना मार्गदर्शन झालं पाहिजे. अशा वेळेला आपण तिथे त्या भागाचा दौरा करून मार्गदर्शन केलं पाहिजे अशी साहेबांची इच्छा होती. त्यानुसार एक दौरा ठरला. तो यवतमाळपासूनच चालू झाला आहे. म्हणजे यवतमाळला येत्या 26 तारखेला संध्याकाळी साहेब इथे मुक्कामी येणार आहे. आणि मला आता नुकताच विनायकराव साहेबांचा फोन आला होता, तर आदित्य ठाकरे साहेब सुद्धा सोबत येणार आहे. या टोट्यात नवीन अजून अपडेट आहे त्याबद्दल. उद्धव साहेब, त्यानंतर आदित्य ठाकरे साहेब, विनायक राऊत साहेब, अजून संजय राऊत साहेब आहेत सोबत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते माननीय अरविंद सावंत साहेब इकडचे संपर्क नेते आहेत, आणि विनायक राऊत साहेब आणि अंबादासजी दानवे माजी विरोधी पक्षनेते आणि आमदार मिलिंद नार्वेकर, हे सर्वजण या दौऱ्यामध्ये साहेबांच्या समवेत राहणार आहे. 26ला रात्रीला त्यांचं इथे मुक्काम आणि 27ला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये तिथे साहेबांची सभा होईल. सकाळी 10:30ची वेळ आपण दिलेली आहे कार्यकर्त्यांना. 10:30 वाजता साहेबांची सभा कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळच्या प्रांगणामध्ये कॉटन मार्केट, म्हणजे आपलं जुनं कॉटन मार्केट जे होतं ते, तिथे ही सभा होणार आहे. असा दौरा आहे, ज्यामध्ये आपण